नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पोटॅटो चीझी बर्गरची रेसिपी, ज्याला आपण पोटॅटो बर्गरसुद्धा म्हणू शकतो. आणि आपल्याला बर्गरमध्ये सपोज अशी टिक्की बनवायची असेल ना, तर ही टिक्कीसुद्धा तुम्ही बनवून बर्गर तयार करू शकता. बट मी बर्गर वगैरे तयार नाही केलेला आहे. डायरेक्ट मी टिक्कीच म्हणजे बर्गर, पोटॅटो बर्गर टिक्की असं म्हणू शकता, हे तयार केलेलं आहे. चला सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी काय करायचं, मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला अद्रक, लसूण, जिरं सोबतच मिरची हे दरदरचं वाटून घ्यायचं आहे. नंतर एक दुसरं भांडं घ्यायचं, त्यामध्ये उकडलेले आलू किसून घ्यायचे आहे. तर मी 4 ते 5 उकडलेले आलू अगोदरच उकडून ठेवले होते. ते आलू घ्यायचे आणि त्याला किसणीने असं किसून घ्यायचं किंवा मॅशरने मॅशसुद्धा करू शकता. नंतर त्यामध्ये मिक्सअप सोबतच चिली फ्लेक्स असेल ना, ते सुद्धा टाकायचं. नंतर रेड चिली पावडर, क्युमिन पावडर, कोरिअँडर पावडर आणि थोडीशी हळद टाकायची, टर्मरिक टाकायचे. नंतर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, जो बनवलेला मसाला होता मिरचीचा, तो सुद्धा टाकायचा आहे. आणि नंतर चवीनुसार मीठ व कोथिंबीर टाकायची आहे. हे सगळं टाकलं की याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी किंवा आणखी एक्स्ट्राची कोणतं पण वस्तू टाकायची गरज नाही आहे. बस एवढंच आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला तयार आहे. नंतर काय करायचं, ब्रेड घ्यायचे. ब्रेडच्या मी 5-7 स्लाईस घेतलेल्या आहेत. त्याला वाटीच्या मदतीने कट करून घेतलेलं आहे. मोठ्या आकारामध्ये बनवत होती म्हणून मी वाटीने कट केलं. तुम्ही छोट्या आकाराचे बनवत असाल तर ग्लासने कट करू शकता. ग्लास किंवा वाटी या दोनपैकी एक कोणतेही घ्यायचं आणि कट करून घ्यायचं. आणि जो एक्स्ट्राचा पार्ट उरलेला आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून दरदर असं वाटून घ्यायचं आहे. म्हणजे ब्रेड स्क्रम तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे वेस्ट बिलकुल होणार नाही. नंतर आपल्याला एका वाटीमध्ये 3 ते 4 चम्मच आपल्याला कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा घ्यायचा आहे, किंवा दोन्ही 2-2 चम्मच घ्यायचं. त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याची स्लरी तयार करून घ्यायची आहे. स्लरी तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे कट केलेले ब्रेडचे स्लाईस आहे ते घ्यायचे. एका स्लाईसवर टोमॅटो सॉस टाकलेला आहे मी, आणि दुसऱ्या स्लाईसवर ग्रीन चटणी टाकली आहे. रेडीमेडवालीच टाकली आहे म्हणून थोडासा कलर ना वेगळा दिसत आहे याच्यावाला. जे आपण घरी बनवतो ना, तिचा कलर थोडासा ऑलरेडी ग्रीन असते आणि मार्केटचीही थोडीशी मिक्स असतेच काही ना काही त्यामध्ये. तर हे ऑप्शनल आहे टाकणं ग्रीन चटणी. तुम्हाला आवडत असेल तर टाकायचं, नाही तर दोन्ही साईडने आपल्याला टोमॅटो सॉस लावू शकता. नंतर त्यावर मी चीज टाकलं व दोन्ही असे चिपकून घेतलेले आहे. ज्या प्रकारे तुम्हाला दाखवले आहे ना, तशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे. म्हणजे एकवर ठेवून असं चिपकून घ्यायचं आहे हलक्या हाताने. नंतर जो बनवलेला सुरुवातीला मसाला होता तो आपल्याला अशा प्रकारे पूर्ण ब्रेडच्या स्लाईसला असं लावून घ्यायचा आहे. पूर्ण कोट करून घेतल्यासारखा करायचा आहे. म्हणजे एक बर्गरची टिक्की तयार करून घ्यायची आहे. ज्या प्रकारे तुम्हाला मी दाखवत आहे तशाच प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर मी बाकीचे पण बनवून घेतले. नंतर जी स्लरी होती ती घ्यायची आणि ब्रेड स्क्रम जे तयार करून घेतले होते ते घ्यायचे. स्लरीमध्ये डीप करायचं आणि छानपैकी असं नंतर ब्रेड स्क्रमनी कोट करायचं. कोट करण्यासाठी यामध्ये तुम्ही आणखी दुसरं काही आवडत असेल क्रिस्पी करारं असं, जसं की शेवई असते ना बारीक वरमई, तेवाली घेऊ शकता. किंवा मक्याचं जे असते ना, मक्याचे पापड, त्याचीसुद्धा कोटिंग करू शकता. बट त्याच्यापेक्षा ना हे ब्रेड स्क्रम आपल्याला वेस्ट नाही करायचे होते. त्यासाठी मी काय केलं, ब्रेड स्क्रमनेच कोट करून घेतलेला आहे. तर असं छान कोट करून घ्यायचं आणि लगेच त्याला तेलामध्ये बिलकुल नाही टाकायचं. थोडंसं सेट होऊ द्यायचं आणि 1-2 मिनटं, आणि त्यानंतर आपल्याला याला तेलामध्ये फ्राय करायला टाकायचं आहे. तर 1-2 मिनटाच्या नंतर मी काय केलं, छानपैकी असं तेल गरम झालेलं होतं, तर त्यामध्ये मी याला फ्राय करायला टाकलेलं आहे. तर मी यामध्ये मोठ्या साईजचे बनवले म्हणून मी एकच याला फ्राय करून घेत आहे. तुम्ही छोट्या साईजचे बनवले तर तुम्ही 2 किंवा 3 इझिली कढाईमध्ये टाकून फ्राय करू शकता. आणि पलटवायच्या वेळेस थोडी काळजी घ्यायची. ज्यावेळेस आपण पलटवतो ना, तर हे तेल उडण्याचे थोडे चान्सेस असते, तर याची काळजी घ्यायची आणि हलक्या हाताने बरोबर याला सावधानपूर्वक असं पलटवून घ्यायचं आणि मस्तपैकी असं क्रिस्पी करारं असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि आता हा ऑलमोस्ट फ्राय करून झालेला आहे. तर याला काढून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि थोडंसं टिश्यू पेपरवर किंवा झाऱ्यावरच ठेवून द्यायचं. म्हणजे एक्स्ट्राचं ऑइल असलं पण तर ते निघून जाईल इझिली. तर नंतर मी काढून घेतलं व दुसरे पण तशाच प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम टू हायस्ट ठेवायची. लो किंवा बिलकुल जास्त हाय अशी बिलकुल ठेवायची नाही.
मीडियम टू हाय फ्लेमवर छानपैकी याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती छान असे सुरेख असे पूर्ण मी फ्राय करून घेतलेले आहे. मस्तपैकी असा ब्राउनिश गोल्डन कलर आलेला आहे. गरम गरम असताना खाण्याची मजा ही वेगळीच असते. तर याला तुम्ही गरम गरम खाल ना तर अतिशय टेस्टी वाटेल तुम्हाला छानपैकी. थंड खाण्यापेक्षा कोणतीही वस्तू ना मला गरम खायला आवडते, म्हणून मी तुम्हाला पण सजेस्ट करेल की यालासुद्धा तुम्ही गरम खाऊन बघाल. नंतर मी याला 2 भागमध्ये डिवाईड केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डायरेक्ट याला असं पण खाऊ शकता. तर बघू शकता आतमधनं अगदी चीजी दिसत आहे मस्तपैकी आणि वरून अगदी क्रिस्पी झालेले होते. तर अशा प्रकारे तयार झालेला आहे पोटॅटो चीजी बर्गरची रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर तुम्हीसुद्धा खाऊ शकता आणि मुलांनासुद्धा देऊ शकता. जास्त एखाद्या वेळेस आपण तर एवढं तर चालतेच म्हणा, खूप जास्त ऑइली किंवा खूप जास्त असं चीजचं किंवा कोणतं पण म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त एक्स्ट्राचं काही असेल ना मुलांना हानिकारक तेवढं नाही दिलं पाहिजे. बट थोड्या प्रमाणामध्ये दिलं ना तर त्यांनासुद्धा बाहेरच्या खाण्यापेक्षा ना घरचं खाल्लेलं बरं असते. म्हणून बनवून बघाल ही रेसिपी. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर, बाय.